नमस्कार, मी सौ निकिता वैभववाणी। मालवणी म्हणजे ऐकता क्षणीच स्पष्ट वक्तेपणाचा तोरा दाखवणारी भाषा। त्यातून मालवणकर इरसालपणात नंबर 1। असेच दोन किस्से आपल्याला भूल पाडणाऱ्या आवाजात आणि सहज सुंदर अभिनयाने परिपूर्ण अशा अभिवाचनात ऐकूया अस्सल मालवणीचा तोरा सौ अरुणाताई वाणी यांच्याकडून। नमस्कार मंडळींनो, बरा असा मा मस्त आहे ना? असं कसं विचारतो लो? अहो, तोंडाक सगळ्यांक मुसकी बांधल्यान या कोरोनानो। तेव्हा कोण हसताय, कोण नाक मुरडताय त्या कसं काय कळताला? पण तुम्ही माका ओळखला ना, बस काय करावं, नको जीव केला त्या कोरोनानं। शिरा पाडा देखाव का? अरे वा, आमका शिरो मिळतलो। कोण बोललो रे तो? अरे त्यो शिरो नाही, ती म्हण असं आहे मालवणी, कळताय? ती म्हण असं आहे। मंडळी, आज तुमका एक गजल सांगता, एक गजाली सांगता गेलंय तर आमचं गावचं तात्या गावकर नवस फेडू केलंय। आमचं गावचं तात्या गावकर नवस फेडू केलंय ही बातमी मंग्यान सगळ्या गावात सांगली। अहो, तात्या गावकर गावचं मोठं चाकर मानो। तात्या गावकर गेलो तर 4 माणसं त्याच्या बरोबर जी असत ते तात्याक पोहोचवायपर्यंत, तसं पोचूक नाही हो, तात्या मुंबईत जायपर्यंत तर त्या तात्याची झाली बायपास। हा कळताच सगळी गावची लोक जी इली ती तात्याच्या घराकडे परबी नेली, घरात गेली, सावती नेली, घरात गेली, नाना इलो, घरात गेलो, पहिल्यात करीन आली, घरात घुसली, ती फणसा बुडली काकी इली, घरात गेली। जो येतो तो घरात घुसतो, जो येतो तो घरात घुसतो। तात्या काय समजना, त्याने बघून बघून घेतल्यान मी जोरात आरडलो, अरे मेल्यानो, मी होय बसलाय, तुम्ही माझ्या घरात काय काय घुसता? इतक्या गर्दीसून मंग्यान मान वर करून रडलो। मान वर करून सांगल्यान, अरे तात्या तुझी बायपास झाली ना, म्हणून सगळे चेडवाक शाबासकी देतले म्हणतायत कसे, अशीच दर वर्षाक तात्याची बाय पासून दे। या ऐकल्या बरोबर तात्या जो भडकलो, अरे मेल्यानो, माझी बायपास झाली म्हणजे माझं काळजाचं ऑपरेशन झालो, म्हणजे काळजाचं ऑपरेशन झालो, असा मालवणी गजाली असतात। अशीच एक गजल सांगूक मी येलय, जयवंत दळवी लिखित सारे प्रवासी घडीचे मधली ही गजाली आहे द्रौपदी वस्त्रहरणाच्या दशावतारी नाटकाची, जी नाटक बसून प्रत्यक्षात स्टेजवर येईपर्यंत काय धमाल करते तेच। हा जिव्हा शिंग्याचं घराणं खरं तर दशावतारी। आपण ह्या घराण्याचे 10वे अवतार असं विनोदानं जीवा स्वतःविषयी म्हणायचं। रात्री झालेल्या नाटकावर दुसऱ्या दिवशी गावात चर्चा सुरू झाली की 4 चौघांसमोर आपली मुरब्बी मते द्यायचा हा जीवा। वाटला तितका आख्यान वाईट नाही, मेलक लढाई मात्र बरी जमणार नाही। बाकी आख्यान जमला बरा, पण रात्री 2 वाजताच मिलन आवरलं, कोपडो तरी ओरडू होय। अशा या जीवाला गावात प्रतिस्पर्धी निर्माण झाला होता आणि तो म्हणजे
दादू गुरव. रवळनाथाच्या देवळाची नित्यपूजा करणं हे खरं तर त्या गुरुवाचं काम. पण किर्लोस्कर, देवल, खाडीलकर सगळ्या वगैरेंची नाटकं जमा करून या दादू गुरुवानं तोंडपाठ केलेली होती. काकासाहेब खाडीलकरांच्या द्रौपदी वस्त्रहरण नाटकात द्रौपदीची किमान 9 वस्त्रे तरी सोडली पाहिजेत. त्याशिवाय द्रौपदी आख्यानाचा रसपरिपोष होणं शक्य नाही असं त्याचं प्रामाणिक मत होतं. देवाची पूजा करची सोडून, तीर्थप्रसाद देऊचं सोडून या दादू गुरुवाक नाटकाची भानगड सांगल्यान कोणी असं जीवा म्हणत दातात अडकलेला सुपारीचा कण फू करत थुकायचा. आणि मग लिहितोय असं सगळ्यांना सांगत शेवटी दादू गुरुवानं संगीत द्रौपदी वस्त्रहरण नाटक लिहून पुरं केलं. इतकंच नव्हे तर त्या जीवाच्या नाकावर टिचून त्यानं देवळाच्या सज्जात तालमी घ्यायचं ठरवलं. हा इकडून तिकडून 4 जिलगे जमवले, द्रौपदीचं काम खुद्द आपल्या शिरावर घेतलं आणि तालमी सुरू केल्या. तालमी नीट जमल्या तसा दादू एका रात्री कंदील घेऊन आमच्या घरी आला आणि आबांना म्हणजे माझ्या तीर्थरूपांना हात जोडून म्हणाला, द्रौपदी वस्त्रहरण नाटक बसलायचं झाल्यानं हा तुमचा आशीर्वाद होयो. आबांनी लगेच घरातून एक नारळ आणून दादूच्या हाती ठेवला आणि म्हणाले, अरे रगल्या माराक सांग गावभर दवंडी दि म्हणून. पण धान्यानू तुम्ही सवता येवा खोवा खान, तुमच्या पायाची धूळ पडल्याशिवाय पार्टी उभी राहूची नाही. माका आता जागरण जमत नाही बा, पण आमचं आपू मात्र येतलो. चला तुमच्या घराण्याचं कोणतरी पुरुष होय बस. असा हा दादू खर तर आबांकडे आला होता जीवाच्या दशावताराची पेटी बघायला. कारण त्या पेटाऱ्यात होतं जरीचे रेशमी अंगरखे, लुगडी फेटे, मुकुट, केसांचे टोप, मिशा, रंग, तरवारी, सगळी पौराणिक नाटकाला लागणारी सामग्री. उद्या सकाळी पेटावरो दादूच्या हवाली कर, आबांनी जीवाला हुकूम सोडला. दुसऱ्या दिवशी महारानं गावात दवंडी दिली. आज रात्री श्रीदेव रवळनाथाच्या देवळात दादू गुरुवाचो वस्त्रहरण नाटकाचा सगळ्यांनी येवचा हो. दिवस मावळल्यापासून गावकऱ्यांची रीत देवळाकडे लागली. म्हातारे, पोतारे, पोरे, बाळे, तरणे, म्हातारे खांद्यावर पटकुरं टाकून, मुंडाशी आवळून, साठवणीतले कपडे चढून देवळाकडे निघाले. सुमारे 10-10:30ला रवळनाथाच्या गाभाऱ्यातली आरतीची घंटा वाजली आणि नाटकाची ही पहिली, दुसरी आणि तिसरी. नारदाचा वेश करून दादू गुरव आला. मधून मधून चिपड्या तर मधून मधून तंबोरा असं वाजवत दादू आला. दादूपाशी गोड गळ्याची देणगी नव्हतीच, पण गाण्यासाठी गोड गळ्याची देणगी असावी लागते याचीही दादूला कल्पनाच नव्हती. सांभार जसा चांबडे कमावतो तसा गाऊन गाऊन आवाज कमवावा लागतो असं त्याचं प्रामाणिक मत होतं. आणि त्याचा घसा खर तर मुळात बसला होता. मध्येच आवाज पिचून कोटिंगचा तागा टरकवल्यासारखा आवाज त्याचा यायचा. नाही म्हणायला दादूचा आवाज स्टेजवरून प्रेक्षकांच्या कानात निर्भेळपणे जाऊ नये म्हणून तबलजी सगळ्या प्रकारची कोशिश करत होता. प्राप्त्या पोरांच्या टाळक्यावर मारक्या मास्तराने टपल्या माराव्यात तसा तो तबला बडवीत होता. बऱ्याच वेळानंतर अकस्मात आरडाओरड झाली. गर्दीतून वाट काढत काढत मोठमोठ्याने ओरडत आणि गदा नाचवत दुःशासन स्वतःला स्टेजकडे रेटत नेत होता.
त्याचं लक्ष होतं फक्त स्टेजवरच्या द्रौपदीकडे. त्यामुळे दुःशासनाचे पाय कोणाच्या हातावर, कोणाच्या पायावर, झोपलेल्या टोरांच्या पोटावर पडत होते. आणि दुःशासनाच्या तावडीतून सुटलेले प्रेक्षक अरे गब्रवारे दुःशासन आलो असं ओरडत होते. इतक्यात दुःशासनानं स्वतःचं सामर्थ्य दाखवण्यासाठी जमिनीवरून धाडकन स्टेजवर उडी मारली. उडी मारताना पाय अडकून त्याच्या धोतराची काष्टी सुटली. दुःशासनाचं काम करणारा हा आडदांड दादुल्या, नेहमी पंचात वावरणारा, त्यामुळे एकदम पायघोळ धोतर घातल्यामुळे तो विसरून त्याचा अंदाज चुकला आणि कमरेला पंचाच आहे अशा थाटात त्यानं जी उडी मारली. बाकी काय तसा तो डरणारा वगैरे नव्हता. कासोटा घट्ट बसल्याबरोबर तो पुन्हा पर्वत आला. त्यानं गरा गदा फिरवली. हा द्रौपदीचं वस्त्रहरण करणार की गदा मारून कपाळ मोक्ष अशी शंका माझ्या सकट सगळ्या प्रेक्षकांना आली. तेवढ्यात तो कडाडून ओरडला, मी लुगडे सोडणार नाही द्रौपदी, मी तुझे लुगडे सोडणार, हवा तेवढा धावा कर असं म्हणून तो दैत्यासारखा स्टेजवर थया नाचू लागला. द्रौपदीने इकडे गाणे म्हणत धावा सुरू केला. कृष्ण धाव रे धावून ये इकडे, नराधम सोडतो लुगडे. दादू गुरव रसपरिपोषाच्या सिद्धांतानुसार बहुधा 9 लुगडी नेसून आला होता. त्यामुळे तो द्रौपदी सारखा दिसण्याऐवजी एखाद्या गलेलठ्ठ शेठाणीसारखा दिसत होता. कृष्णाला आळवत धावा करत दादू गुरव नाचला. नाचता नाचता त्याची वस्त्र सुटतात की काय ही भीती दुःशासनाला वाटली आणि मग त्याने आपली सरळ गदा बाजूला ठेवली आणि अधिक वेळ न गमवता द्रौपदीच्या अंगावर हात टाकला. पदर पकडला आणि दादू गुरुवाशी जुनं हाडवैर असल्यासारखा तो दादूल्या पदर खेचू लागला. त्या धक्क्यानं आधी ठरल्याप्रमाणे द्रौपदी मधला हा दादू गुरव ताडकन आडवा पडला आणि गडाबडा लोळू लागला. कृष्ण अरे तू कुठे आहेस लोळता ओरडू लागला. नराधम सोडतो लुगडे, कृष्ण धावून ये इकडे. लुगडे सोडता दुःशासनाला एवढा चेव आला की त्याचा चेहरा असा उग्र तुफानी दिसू लागला. कापडाचा एक भला मोठा तागा सोडावा तसा तो एक लुगडी सोडतच होता. थाड आवाज येऊ लागला. इतका की कोपऱ्यात बसलेली द्रौपदी उर्फ दादू गुरुवाची बायको एकदम उभी राहून ओरडली, अरे दादुल्या मेल्या जरा हळू रे, आपटले ना ते. त्या गडबडीत द्रौपदीच्या उन्नत उरोभागातून नारळाची करवंटी फटकन बाहेर पडली आणि चोळीचा तेवढाच भाग रिकामा झाला, चुरगळून गेला. गडगडत खाली गेलेली करवंटी दादूला परत उपयोगी पडेल म्हणून पुढे बसलेल्या पोरांनी परत त्याच्या अंगावर फेकली. दरम्यान वस्त्रहरण अखंड चालूच होत. चोळीची एक बाजू रिकामी होताच दुसरी करवंटीही गरगळली आणि द्रौपदीचं ऊर एखाद्या लुकड्या म्हातारीसारखं सपाट आणि लवथवत दिसायला लागलं. पण दादुल्यानं दम सोडला नाही. आता तरी एवढ्यात कृष्णाने आलंच पाहिजे असं माझ्या सकट सगळ्यांना वाटायला लागलं. या साऱ्या गडबडीत किती वस्त्र सोडली हे मोजायला बहुधा दादूला विसरला आणि वस्त्रहरणाचं काम तो कसोशीने पार पाडत असताना दादूनं मध्येच उभे राहण्याचा प्रयत्न केला आणि एकदम किंचाळून ओरडल्या, अरे मिल्या थांब. पण दादुल्याच्या अंगात दुःशासन संचारला होता. त्याला ताडकन लुगडे ओढले आणि द्रौपदी पुन्हा एकदा जमीनदोस्त झाली. ते लुगडे दुःशासन पडद्यात टाकून मागे वळून पाहत होतो काय. द्रौपदीच्या अंगावर सोडण्यासारखं काही उरलं नव्हतं. रिकामी चोळी आणि कमरेला लंगोटी. तेवढ्यात आतून कोणीतरी ढकलल्याने धडपडत कृष्ण आला. तो बेसावत असतानाच कोणीतरी त्याला आत ढकललं. त्यामुळे तो मुकुट घालायलाच विसरला होता. डोक्याला लोंबती शेंडी आणि हातात जळती विडी. ती कुठे टाकावी हे न कळल्याने बावचळून त्याने ती समोरच फेकली. तिथली द्वाड पोरं किंचाळून उठून उभी राहिली आणि मग उघड्या बोडक्या दादूला पाहून कृष्णाला आणि दुःशासनाला कळेना कुठले संवाद म्हणायचे हेच कळेना. द्रौपदी उर्फ दादूने
अब्रू वाचवत पडद्यात जावं, तर तसाच तो चरफडत पुढे आला आणि फाडकन कृष्णाच्या मुस्कटात देत ओरडला, भोसडीच्या आता कित्याक आलोय, माझी नमती सोडू. कृष्णाला एका थपड्यात त्याने गारद केलं आणि त्याने मोर्चा दुःशासनाकडे वळवला. बडव्या, तुका कितीदा सांगितल्यान लुगडी सोडताना बरोबर मोज म्हणून. असा काय? अरे मोजली बरोबर, तूच एक लुगडं कमी नेसला, त्याका मी काय करू. दुःशासनानं जरा रदबदली केली आणि बोलू नको, एक शब्द तरी बरा, एक शब्द बोलू नको तरी बरा, आत लंगती होती म्हणून. पण त्याचा राग काही ओसरला नव्हता. तो मोठी आवळून आवळून दुःशासनाकडे पाहतच होता. आता मारामारी होणार म्हणून गदा घेऊन दुःशासन लगेच आत पळाला. गायगाईनं पडदा पडला. गोंधळून गलका करणाऱ्या प्रेक्षकांना मी घरी पिटाळलं आणि 2-4 जेलगे जमावून कृष्णाला आणि दुःशासनाला सक्त संरक्षणाखाली घरी पाठवलं. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी जीवा दादूच्या घरी गेला. दादूची बायको दादूच्या अंगाला रक्तचंदनाचा लेप लावत होती. पण जीवात राहुला नाही. तावातावानं हात वारे करत तो कडाडला, ए दादू भडव्या, मी तुका असो सोडूच नाही. पेटारातली एक मिशी आणलीसा, उद्या सकाळपर्यंत मिशी हजर कर, नाहीतर परिणाम भयंकर होतले. आणि कानावर हात ठेवून तो निघून गेला. जीवानं बोडभर मिशीसाठी दादूची गय काही केली नाही. तिसऱ्या दिवशी सकाळी देवळाच्या सोप्यावरून दादू गुरव झोपेतून उठला आणि शेंडी वाळण्यासाठी त्याने डोक्यावर हात फिरवताच आपली शेंडी डोक्या वेगळी झाली हे त्याच्या लक्षात आलं.